गुड इव्हनिंग मित्रांनो. तर आज आपण झिरो लिमिट मधील चॅप्टर नंबर 11चं सारांश वाचणार आहोत. या चॅप्टरमध्ये लेखक म्हणतात की या जगापासून किंवा कोणापासूनही अपेक्षा काहीही करू नका. म्हणजे आपण म्हणतो की माझा हा फलाना माझ्यासाठी हे करेल, माझा हा ढिमकाना माझ्यासाठी हे करेल. या गोष्टी कधीही गृहीत धरू नका. आणि आपल्याला एक सवय राहते की ही गोष्ट अशीच झाली पाहिजे, ही गोष्ट माझ्या मनासारखी झाली पाहिजे. तर मित्रांनो, लेखक म्हणतात या जगात तुमच्या मनासारखं घडण्यासाठी तुम्ही स्वतःला त्याच्यापासून किती परावृत्त करता किंवा त्या गोष्टीशी तुम्ही किती स्वतःला जुळवून घेता याच्यावरती ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे घडते किंवा घडणार नाही आहे हे अवलंबून राहते. कुठल्याही गोष्टीवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नका. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत आहे त्याच्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका, असं लेखक म्हणतात. झिरो लिमिट स्टेटला जाण्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे अपेक्षा ठेवणं किंवा कुठल्याही गोष्टीचा आपण त्याला काय म्हणू, त्याच्यापासून अति अपेक्षा ठेवणं किंवा ही गोष्ट माझ्या इच्छेप्रमाणेच होईल किंवा माझ्या मनासारखी होईल अशी अपेक्षा बाळगणं, हा सगळ्यात मोठा अडथळा आहे असं लेखक म्हणतात. तर याच्यामध्ये लेखक या चॅप्टरमध्ये लेखक काय म्हणतात, मोह माया या गोष्टी सर्व तुम्ही सोडून द्या. मोह माया कुठून उत्पन्न होतात? अपेक्षापासून. त्यामुळं अध्याय नंबर 11ची शिकवण ही आहे की तुम्ही फक्त कर्म करत राहा आणि ज्याचं फळ आहे त्याची तुम्ही अपेक्षा करू नका. गीतामध्ये पण हे सांगितलेलं आहे की श्रीकृष्ण ज्यावेळेस अर्जुनाला सांगत राहतात की हे अर्जुना, तू तुझे कर्म कर आणि फळाची अपेक्षा तू करू नको. फळ हे तुझ्या कर्माच्या हिशोबाने तुला भेटत जाईल. तर मित्रांनो, असा हा 11वा चॅप्टर आहे. तर अपेक्षा करू नका. धन्यवाद.